Hello friends, today we are going to learn an astrologer's day. Before turning to our lesson, we shall learn icebreakers of the lesson. First point of the icebreakers is that discuss with your partner and complete the activity. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करा आणि खालील ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ? स्ट्रेंथ म्हणजे शक्तिस्थानं. तुमची शक्तिस्थानं कोणती आहेत? हिअर 3 columns are given. First is strengths, second why do you feel so, and third dream career. In the strength you will find that firstly painting and drawing is there. म्हणजे तुमची शक्तिस्थानं जर पेंटिंग आणि ड्रॉइंग आहेत. देन व्हाय डू यू फील सो, म्हणजे तुम्हाला असं का वाटतं? आय कॅन व्हिज्युअलाइज, आय कॅन एक्सप्रेस, म्हणजे मी चित्र डोळ्यापुढे उभं करू शकतो, किंवा एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करू शकतो, माझे सुप्त गुण व्यक्त करू शकतो. ड्रीम करिअर, व्हॉट काइंड ऑफ ड्रीम करिअर डू यू हॅव? द ड्रीम करिअर लाईक कमर्शियल आर्टिस्ट ऑर कार्टूनिस्ट, म्हणजे तुमचे जे शक्तिस्थान आहे पेंटिंग आणि ड्रॉइंग याच्या साहाय्याने तुम्ही कोणत्या प्रकारचा करिअर किंवा व्यवसाय करू शकता. तर कमर्शियल आर्टिस्ट म्हणजेच व्यावसायिक असा कलाकार किंवा कार्टूनिस्ट व्यंगचित्रकार तुम्ही बनवू शकता. सो दिस इज वॉट वी हॅव लर्न फर्स्ट पॉईंट. देन यू हॅव टू मेक ऑर complete the table here. Now second point will be there, that is reading. If reading is your strength, then you can get the knowledge and become aware. जर वाचन तुमचं शक्तिस्थान असेल तर तुम्ही ज्ञान मिळवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीव होऊ शकते, बिकम अवेअर. आणि व्हॉट काइंड ऑफ ड्रीम करिअर इज देअर, कशा प्रकारचा व्यवसाय तुम्ही करू शकता? तर यू कॅन बिकम रायटर, पोएट ऑर एडिटर. तर रीडिंगमुळे तुम्ही लेखक बनू शकता, कवी बनू शकता किंवा संपादक बनू शकता. देन थर्ड स्पोर्ट्स, क्रीडा किंवा खेळ. कॅन मेंटेन हेल्थ, तुम्ही ते का करत असता तुमचं शक्तिस्थान म्हणून? तर तुमचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून. परंतु त्याचं ड्रीम करिअर म्हणजे त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर कसं होऊ शकतं? यू कॅन बिकम अ स्पोर्ट्समन, तुम्ही एक चांगले खेळाडू बनू शकता. सो स्पोर्ट्स कॅन बी व्ह्यूड ॲज द ड्रीम करिअर विथ ॲज अ स्पोर्ट्समन. म्हणजेच तुम्ही क्रीडा किंवा खेळ जे आहेत त्याच्याकडे काय म्हणून, तर एक चांगला खेळाडू म्हणून पाहू शकता किंवा पुढे व्यवसाय खेळाडू म्हणून करू शकता. देन लास्ट डान्स, नृत्य किंवा नाच करणं. व्हाय डू यू फील सो? बिकॉज यू वॉन्ट टू रिलॅक्स फ्रॉम द टेन्शन अँड स्ट्रेस. कारण तुम्हाला तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवायची असेल म्हणून तुम्ही ते करत असता. फॉर रिलॅक्सेशन, रिलॅक्सेशन म्हणजेच ताणतणावापासून मुक्त होणे, आराम मिळणे. डान्सर अँड कोरिओग्राफर आर द ड्रीम करिअर्स. तर डान्सिंग हे जर तुमचं शक्तिस्थान असेल तर त्यावेळेस तुम्ही डान्सर बनू शकता किंवा कोरिओग्राफर बनू शकता. म्हणजेच डान्सर म्हणलं की एक नृत्य करणारा किंवा कोरिओग्राफर म्हणजे नृत्याचं दिग्दर्शन किंवा नृत्य शिकवणारा अशा प्रकारचा व्यक्ती तुम्ही बनू शकता. सो दिस इज व्हॉट वी हॅव लर्न अबाउट द स्ट्रेंथ, देन व्हाय डू यू फील सो, अँड ड्रीम करिअर. देन द नेक्स्ट पॉईंट इज दॅट द सीन इन अ लोकल मार्केट इज ऑफ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. म्हणजे एखाद्या गावातला, शहरातला
किंवा नगरातला जो काही स्थानिक बाजार जो आहे त्या बाजारचं दृश्य हे खूपच आकर्षक असतं. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ व्हिलेज, टाउन और सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन शेल देअर वेअर्स. ऑक्युपेशन मीन्स व्यवसाय आणि वेअर्स मीन्स वस्तू. वेगवेगळ्या व्यवसाय असणारे लोक त्यांच्या वस्तू विकत असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कोणत्या प्रकारच्या कृती ॲक्टिव्हिटीज त्या बाजारामध्ये केल्या जातात याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. फर्स्ट इज गिव्हन फॉर यू सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरी. म्हणजे फुलं विकणं किंवा ग्रॉसरी म्हणजे किराणा विकणं, अशा प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकता. देन बार्गेनिंग विथ व्हेंडर्स. बार्गेन म्हणजे सौदा करणं, कमी जास्त भाव करणं. तशा प्रकार व्हेंडर्स मीन्स विक्रेते, म्हणजे विक्रेत्यांबरोबर सौदा करण्याची तिथे कृती चालू असते. बाईंग व्हेजिटेबल्स, भाजीपाला विकत घेणं. आस्किंग रेट्स, वेगवेगळ्या वस्तूंचे दर काय आहेत, रेट्स काय आहेत ते विचारणं. ट्रान्सपोर्टिंग गुड्स, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं, वाहतूक करणं, तेही ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये चालू असते. बाईंग फ्रूट्स, फळं विकत घेणं, हेही कृती तिथं चालू असते. सो दीज आर द ऑल व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट यू फाइंड. Then the next point is that in a village, town, city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. एखाद्या खेडेगावात, एखाद्या नगरामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये हे एक सामान्य दृश्य असतं. साईट मीन्स दृश्य. अँड ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग बाय द रोड साईड. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच ज्योतिषी किंवा भविष्यकारक. हा ज्योतिषी रस्त्याच्या कडेला बसलेला आहे, अशा प्रकारचं दृश्य आपण खेड्यामध्ये, नगरामध्ये, शहरामध्ये नेहमीच पाहतो. आणि तो कसा बसलेला असतो? विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. त्याच्या व्यावसायिक साहित्यासोबत तो बसलेला असतो. म्हणजेच त्याचं जे काही साहित्य लागेल त्याला व्यवसायाला, प्रोफेशनल इक्विपमेंट, ते घेऊन तो बसलेला असतो. डिस्कस विथ युअर पार्टनर. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करायची आहे. अँड लिस्ट द रिक्वायरमेंट फॉर हिज ट्रेड. रिक्वायरमेंट म्हणजे आवश्यक गोष्टी. ट्रेड म्हणजे व्यवसाय किंवा व्यापार. त्याच्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्याची यादी तुम्हाला करायची आहे. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करून तुम्हाला यादी करायची आहे. आता इथं पहिलं उदाहरण दिलं आहे, पॅरट ऑर कार्ड्स. पोपट किंवा पत्ते किंवा कार्ड हे तिथं असतात. आणखीन काय असतं तर ज्योतिषाबरोबर फ्यू चार्ट्स, त्याच्यासोबत काही चार्ट्स असतात किंवा तक्ते असतात. कवरी शेल्स म्हणजे कवड्या ज्या आहेत त्या कवड्या असतात. सॅक्रेड ॲश म्हणजे पवित्र राख, याचा अर्थ भस्म वगैरे ते असतं. सिंदूर आपल्याला माहीतच आहे. लेमन्स म्हणजे लिंब असतात. बुक्स पुस्तकं असतात. स्टिक्स काठ्या असतात. मॅट चटया असतात. ह्या सर्व गोष्टी त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे दिसून येतात. म्हणजे त्याच्या व्यवसायाच्या त्या आवश्यक वस्तू आहेत. दिस इज द लिस्ट ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स ट्रेड. Then the next point is that there are certain unreasonable beliefs among the people in our society. अनरिझनेबल म्हणजे आपण ज्याचा विचार करू शकत नाही, आणि बिलीफ म्हणजेच श्रद्धा. अशा विचार न करण्याजोग्या श्रद्धा, विशिष्ट श्रद्धा ज्या आहेत त्या आपल्या समाजामधल्या लोकांमध्ये असतात. देर आर सर्टन unreasonable beliefs among people living in our society. Certain common events means घटना, are linked म्हणजे जोडलेले असणं, with superstitions
म्हणजे अगदी विशिष्ट सामान्य घटना ज्या आहेत त्यासुद्धा अंधश्रद्धेशी जोडलेल्या असतात. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक विथ सुपरस्टिशन्स. लिस्ट सच इव्हेंट्स. अशा घटनांची यादी करा. डिस्कस द सुपरस्टिशन लिंक विथ देम. आणि त्या घटनांच्या संबंधित असणाऱ्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यांची चर्चा करा. अँड द मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. आणि त्यांच्या उच्चाटन किंवा निर्मूलन करण्याबद्दल साधन किंवा काय मार्ग आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला चर्चा करायची आहे. हिअर द लिस्ट ऑफ द इव्हेंट्स आर गिव्हन. कोणत्या कोणत्या घटना असू शकतात त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. एक मांजर तुमच्या रस्त्यावर आडवी जाते. तुम्ही लगेच अशुभ काहीतरी घडणार असं समजता. अशा कोणत्या कोणत्या घटना आहेत आणखीन. किलिंग अ कॅट. एखादी मांजर मारणे. मांजर मारली तर काशीला जावं लागतं वगैरे अशा प्रकारची श्रद्धा किंवा अंधश्रद्धा लोकांमध्ये आजही आहे. टू कट नेल्स ॲट नाईट. रात्रीच्या वेळी नखं कापणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. स्वीपिंग होम ॲट नाईट. रात्रीच्या वेळी घर झाडणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. टू टच ट्रीज ॲट नाईट. रात्री झाडांना स्पर्श करणं हेही अशुभ मानलं जातं. सॅक्रिफाईस ॲन ॲनिमल. एखादा नवस पूर्ण करण्यासाठी त्या देवाला किंवा देवतेला काय केलं जातं तशा प्रकारचा बळी प्राण्याचा दिला जातो. म्हणजेच सॅक्रिफाईस मीन्स बळी. तो बळी देणं म्हणजे एक अंधश्रद्धाच आहे. ब्लिंकिंग द लेफ्ट अँड राईट आय. त्याचबरोबर उजवा किंवा डावा डोळा जो आहे तो त्याची उघडझाप करणे म्हणजेच आपल्याकडे लवणे डोळा लवणे हा शब्द आहे. उजवा डोळा लावला तर किंवा डावा डोळा लावला तर काय होतं त्या प्रकारचे अंधश्रद्धा आपल्याला लोकांमध्ये आजही दिसून येतात. सो दीज आर द कॉमन इव्हेंट्स अँड द सुपरस्टिशन्स आर these events are linked with the superstition you will find. Then we are turning towards the writer of this lesson, that is R.K. Narayan. Now R.K. Narayan was born in 1906 and died in 2001. R.K. नारायण यांचा जन्म 1906 मध्ये झाला आणि 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी त्यांचं पूर्ण नाव जे आहे ते असं होतं. राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी was one of the best known novelists among Indian English writers. Novelist means कादंबरीकार. तर राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी हे भारतीय इंग्लिश लेखकांपैकी एक सर्वोत्कृष्ट असे कादंबरीकार होते. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स. त्याचबरोबर ते 14 कादंबऱ्यांचे लेखक आहेत. 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. त्याचबरोबर लघुकथा जवळजवळ 5 खंड त्यांनी लघुकथांचे दिले आहेत. 5 ग्रंथ त्यांचे लघुकथांचे आहेत. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स. ट्रॅव्हलॉग मीन्स प्रवास वर्णनपर दिलेले भाषण. तसं असे प्रवास वर्णनाचं बरेचसे लिखाण त्यांनी केलेलं आहे. हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. आणि त्याचबरोबर सत्य घटना व सत्य पात्रे यावर आधारलेल्या अशा प्रकारच्या बऱ्याच संग्रह त्यांच्याकडे आपल्याला सापडतो. म्हणजेच या सर्व गोष्टींचे ते एक लेखक आहेत. ही इज द ऑथर ऑफ 14 novels, 5 volumes of the short stories and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir. त्यांनी त्यांचं मेमॉयर म्हणजेच स्वतःच्या अनुभवावर आधारून लिहिलेला इतिहास.
तर स्वतःच्या अनुभवावर आधारून लिहिलेला इतिहाससुद्धा आहे त्यांचा. त्याला नाव आहे माय डेज. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज 1975. 1975मध्ये माय डेज नावाचं त्याच्या प्रकारचा स्वतःच्या अनुभवावर आधारलेला इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. त्यांनी मालगुडी नावाचं एक काल्पनिक असं गाव किंवा नगर निर्माण केलं. व्हेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिड्स अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. आणि ह्या मालगुडी गावामध्ये जिथं व्हेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स, वास्तववादी अशा प्रकारचे कॅरेक्टर्स म्हणजे पात्र म्हणजे माणसं, इन अ टिपिकली इंडियन सोसायटी. टिपिकली म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशा इंडियन सेटिंग म्हणजेच भारतीय जे काही ठिकाणं आहेत त्याचे वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय ठिकाणावर ज्या राहणारे जे काही विशिष्ट पात्र आहेत, वास्तववादी पात्र, आणि ते कशा मध्यभागी राहत होते, अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. अमिड म्हणजे मध्यभागी, च्यामध्ये. अनप्रेडिक्टेबल म्हणजेच भाकीत न सांगण्याजोगे, आणि इव्हेंट्स मीन्स घटना, म्हणजेच भाकीत न सांगण्याजोगे किंवा भविष्यात काय घडेल हे न सांगणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांच्यामध्ये हे अशा प्रकारचे वास्तववादी पात्र जे भारतीय वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणी म्हणजे मालगुडी या ठिकाणी ते राहत होते, त्याचं वर्णन यांनी केलेलं आहे. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी व्हेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. हिज स्टोरीज आर ग्राउंडेड. आता ग्राउंडचा अर्थ आपल्याला वाटेल की मैदान वगैरे असा होतो, तसा नाही आहे इथं. टू ग्राउंड मीन्स च्यावर आधारणे किंवा च्यावर पायावर उभारणी करणे, च्यावर आधारित असणे. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. त्यांच्या कथा ज्या आहेत त्या कंपॅशनेट म्हणजेच दयाळू किंवा कनवाळू, ह्युमर म्हणजेच ह्युमॅनिझम, कंपॅशनेट ह्युमॅनिझम म्हणजेच मानवतावाद, दयाळू अशा मानवतावादावर त्यांच्या कथा आधारित आहेत. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि त्यांनी सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे अशा अर्थाने आहे, तर ते स्तोत्र गाणं या अर्थाने आहे. मग आणि त्यांच्या कथांनी तशा प्रकारचे स्तोत्र गायलेलं आहे. कशाचं स्तोत्र? द ह्युमर म्हणजेच विनोद, अँड द एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि एनर्जी म्हणजेच उत्साह, शक्ती, ऑफ ऑर्डिनरी लाईफ. ऑर्डिनरी मीन्स सामान्य जीवनाची जी काही उत्साह आहे किंवा विनोद आहे त्याच्याबद्दलचं स्तोत्र त्यांच्या कथातून त्यांनी गायलेलं आहे. थोडक्यात विनोद आणि उत्साह जो आहे सामान्य जीवनातला त्याचं वर्णन त्यांच्या कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मानवतावाद जो आहे तो दयाळू कनवाळू असा मानवतावाद याच्यावर आधारित त्यांच्या कथा आहेत. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. Characterize म्हणजे चे विशेष लक्षण असणे. त्यांच्या कथा ज्या आहे त्या कथांचं विशेष लक्षण काय आहे? सिंपल स्टाईल म्हणजे साधी शैली आहे त्यांची. आणि सटल ह्युमर, सटल म्हणजे सूक्ष्म किंवा मार्मिक, ह्युमर म्हणजे विनोद. तर सूक्ष्म असा मार्मिक विनोद आणि त्याचबरोबर साधी शैली ह्या त्यांच्या कथेचं एक विशेष लक्षण आहे. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिंपल स्टाईल अँड अ सटल ह्युमर. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1957 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. म्हणजे अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसने नारायण यांची
अमेरिकन वाचकांना पहिल्यांदा ओळख करून दिली ती 1952 नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. दीज इन्क्लूड आणि म्हणजे नारायण यांची ओळख करून दिली म्हणजे नारायण यांच्या लिखाणाची ओळख करून दिली आणि त्या लिखाणामध्ये कशाचा समावेश आहे. टू इन्क्लूड मीन्स समावेश असणे. दीज इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स. पहिलं पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स आहे. दुसरं द बॅचलर ऑफ आर्ट्स 1937. तिसरं द डार्क रूम 1938. चौथं अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947. पाचवं मिस्टर संपत 1949. सहावं द फायनान्शियल एक्सपर्ट 1954. सातवं वेटिंग फॉर द महात्मा 1955. द गाईड 1958 अँड मेनी अदर बुक्स. आणि दुसरे असे अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आजही आहेत. तर हे सगळे भारतीय लेखकाला मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसनं असा सन्मान देऊन अमेरिकन वाचकांसाठी त्याचा परिचय करून दिलेला आहे. हिज नॉव्हेल द गाईड ओन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961. त्यांच्या एक कादंबरी की जिचं नाव द गाईड आहे, त्या गाईड या कादंबरीतनं त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो 1961 मिळवून दिला. द मोस्ट कॉव्हेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. कॉव्हेटेड म्हणजेच डिझायर्ड ग्रेटली, याचाच अर्थ अभिलाषी किंवा हाव धरलेला. तर कोणालाही इच्छा व्हावा असा किंवा आपल्याजवळ असावा अशी इच्छा असणारा, हाव असणारा, अभिलाषा असणारा अशा प्रकारचा कॉव्हेटेड. लिटररी ऑनर म्हणजे साहित्यातला सन्मान जो आहे तो. साहित्य लिटररी मीन्स साहित्यातला सन्मान जो आहे तो भारतातला सर्वोच्च असा प्रत्येकाला अभिलाषा असणारा सन्मान 1961 द गाईड या कादंबरीसाठी नारायण यांना मिळालेला होता, तो म्हणजेच साहित्य अकॅडमी अवॉर्ड. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश बाय ह्युमर. डिस्टिंग्विश म्हणजेच प्रसिद्ध किंवा नावलौकिक मिळवलेले अशा प्रकारचे. त्यांचं लेखन जे होतं ते तशा प्रकारचं नावलौकिक मिळालेलं प्रसिद्ध असं होतं. कशामुळे प्रसिद्ध झालं होतं? बाय ह्युमर म्हणजे विनोद अँड अनऑफेंडिंग आयरनी, आणि न दुखवणाऱ्या अशा प्रकारचे उपरोध, न दुखवणारा उपरोध आणि विनोद या दोन गोष्टीमुळं त्यांचं लिखाण जे आहे त्याला नावलौकिक मिळालं होतं किंवा प्रसिद्धी मिळाली होती. अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस. त्याचबरोबर आणखी कोणती गोष्ट होती तर एकमेव असे भारतीयत्व किंवा भारतीय माणसाचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये होतं. अँड अ सिम्प्लिसिटी, आणि साधेपणा. साधेपणा कशा प्रकारचा? विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, की जो साधेपणा एक प्रकारे मोहक किंवा आल्हाददायक असा साधेपणा होता. अँड चार्मिंग अँड ऑथेंटिक. ऑथेंटिक म्हणजे विश्वसनीय, ज्याच्यावर सहज विश्वास ठेवावा असा सत्य, अशा प्रकारचा साधेपणा जो आहे तो त्यांच्या लिखाणामधून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच त्यांचं लिखाण जे आहे ते खास वैशिष्ट्य असणारं लिखाण कशामुळे होतं तर पहिलं म्हणजे ह्युमर, त्यांचा विनोद होता. अनऑफेंडिंग आयरनी म्हणजेच न दुखवणाऱ्या अशा प्रकारचा उपरोध होता. तिसरं अ युनिक इंडियननेस म्हणजेच एकमेव असा भारतीयत्व किंवा भारतीयाचा गुण जो आहे तो होता. अँड सिम्प्लिसिटी, आणि चौथा म्हणजे सिम्प्लिसिटी साधेपणा. ह्या सगळ्या गोष्टी, आणि तो साधेपणाही कसा तर आल्हाददायक अशा प्रकारचा. अटरली मीन्स कम्प्लिटली, पूर्णपणे आल्हाददायक, मोहक अशा प्रकारचा साधेपणा. ऑथेंटिक आणि विश्वसनीय असा साधेपणा त्याच्यामध्ये होता. या सर्व गोष्टींमुळं त्यांना नावलौकिक मिळालेला आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज
द पेक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप. नारायण वैशिष्ट्यपूर्णरित्या वर्णन करतात. पोर्ट्रेट मीन्स वर्णन करतात. द पेक्युलॅरिटीज म्हणजे विशेष गुणधर्म किंवा वैशिष्ट्य. म्हणजेच नारायण यांनी वैशिष्ट्यपूर्णपणे तशा प्रकारच्या विशेष गुणधर्मांची किंवा वैशिष्ट्यांचे वर्णन केलेलं आहे. कोणती वैशिष्ट्य, कशाची वैशिष्ट्य? ऑफ ह्युमन रिलेशनशिप, मानवी संबंध. अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ, आणि भारतीय दैनंदिन जीवनामधल्या जे काही उपरोध आहेत आणि मानवी संबंध जे आहेत यांच्याबद्दलची खास गुणवैशिष्ट्य जी आहेत त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या लेखनामधून केलेलं आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेट्स द पेक्युलॅरिटीज ऑफ द ह्युमन रिलेशनशिप अँड आयरनीज ऑफ डेली लाईफ. हिज स्टाईल इज ग्रेसफुल. ग्रेसफुल म्हणजे आकर्षक. त्यांची शैली जी आहे ती आकर्षक आहे. मार्क्ड बाय म्हणजे त्यांच्या शैलीचं खास वैशिष्ट्य जे आहे ते लक्षण काय आहे, कशामुळे ती वैशिष्ट्य लक्षणीय आहे? बाय जेन्युइन ह्युमर, म्हणजेच आनंदी किंवा सौम्य अशा प्रकारचा विनोद त्याच्यामध्ये आहे. एलिगन्स म्हणजे अभिजात लावण्य आहे. आणि सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा किंवा म्हणजे एकदम सरळपणा जो आहे तो त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. ही स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क बाय जेन्युइन ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. ग्रेसफुल म्हणजे मोहक, आकर्षक, आणि त्याची शैली आकर्षक तर आहेच, आणि त्या शैलीला आणखीन कशामुळे विशेष लक्षण मिळालेलं आहे तर जेन्युइन ह्युमर म्हणजेच तशा प्रकारचा आनंदी किंवा सुखकर अशा प्रकारचा विनोद. एलिगन्स त्याचबरोबर अभिजात लावण्य त्याच्यामध्ये आहे. आणि सिम्प्लिसिटी आणि त्याचबरोबर साधेपणा या सर्व गोष्टींमुळे त्यांचं लिखाण जागतिक कीर्तीचं बनलेलं आहे. सो दिस इज वॉट वी हॅव लर्न्ड अबाउट R.K. नारायण. That is, he was that kind of great writer, and he was introduced to the American people. So we have taken the introduction of the writer R.K. Narayan. In the next part we are going to see the lesson and astrologer's day. By then, see you again. Bye.